हॅलो हॅलो. तर थँक्यू डी सी. तर जातोय आपण पहिला सामना सांगोडे विपक्ष कोंडेरी. तर आमचे समालोचक मित्र प्रथम जे चपात आज पोहोचले आहेत या स्पर्धेपर्यंत आणि त्यांचं देखील सरचं स्वागत. या ऐकूयात त्यांना आज पहिल्या सामन्यासाठी मायक्रोफोनवर. थँक्यू सो मच होम. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला श्रीराम कोंडेरी त्यांचे विपक्ष SKDCC सांगोडे असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. डाऊन दी ग्राउंड येत असताना क्षेत्ररक्षक फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 18 पाहायला मिळेल. अगदी म्हटलं जातं की ठोसास ठोस, ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर, वार वरती पलटवार, ऍक्शन वरती रिॲक्शन. अगदी त्याप्रमाणे क्विक रिप्लाय दिला जातोय. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक आलेत, कॅच झाली कंप्लीट. फ्लाइंग टू द एअर, हँड ड्रॉप इनटू द फिंगर. लागत असताना दुसरा झटका आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला. तर एका गोष्टीची नोंद श्रीराम स्पोर्ट्स क्लब कोंडेरी संघाने करून घ्यायची. आपला 12th मॅन उपस्थित नाहीये, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी आपल्या संघाला बसलेली. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. लागत असताना दुसरा झटका सलामीला आलेला सचिन आणि मच्छिंद्र हे मात्र तंबूच्या आश्रयाला जात आहेत. साहिल 3ऱ्या क्रमांकावरती आले होते आणि आता 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज साहिल पुन्हा एकदा येत आहेत. ज्युनियर आणि सिनियर कपिल आपल्याला पाहायला मिळतील 4थ्या क्रमांकावरती येत आहेत. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतो. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, ओ द बॉलर हेड, बॉल सीमा पार, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून येतोय कडक कडकडाट षटकार. मास्टर षट क्रमांक दुसरा कंप्लीट होतोय. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 24 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आल्या एकंदरीत 8 धावा. एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. असं म्हटलं जातं की रख हौसला कि वो मंजर भी आएगा. अरे रख हौसला कि वो मंजर भी आएगा, कुछ प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, युद्ध तक करना बेटे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 3 चेंडूंवरती 15 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर आमचा घरचा मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती आम्ही नक्कीच वर्चस्व गाजवू हे सांगत असताना इतका जवाब पत्तर से टीट फॉर टॅट, ठोशास ठोस. आणि ज्याप्रमाणे फ्लाइंग स्टार्ट सुरुवात झाली होती कोंडेरी संघाची, तिला मात्र बॅकफुटवरती टाकण्यामध्ये यश मिळालंय. सध्याच्या स्थितीला सांगोडे या संघाला 3ऱ्या षटकाची सुरुवात होते. डीप बॉलिंग मार्कवरती तयार होईल इंडिव्हिज्युअल पहिलं आणि सांघिक कोट्यामधील 3ऱ्या षटकामध्ये यावेळेस अक्रॉस द लाईन फटका सजवायचं होतं. लॉंग ऑनला डाऊन दी ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होत होता. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंडवरती फेकी होईल तोपर्यंत कंप्लीट केली जाते सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती. यावेळेस चांगला फटका डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतील. एफर्ट चांगलं होतं, परंतु हाताला ब्रश होत असताना बॉल सीमा पार. लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा येतोय हा चौकार. होता यशस्वी भवाचा आशीर्वाद त्या चौकाराने दिलंय आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती.
षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये तिसरं. पहिल्या चेंडूवरती आला सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती आलाय चौकार. एकंदरीत 2 चेंडूंवरती 5 धावा ज्या मात्र एकवटण्यात आल्यात. कुठेतरी संघर्ष पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाली होती कोंडेरी संघाची, परंतु त्यानंतर हव्याच्या झोक्याने पत्त्याचं ढासावं, अगदी त्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप ढासवताना पाहायला मिळाली होती. त्याला कमबॅक करायचं काम कपिल करतोय. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक आले, हाताची ओंजळी ओपन केली आणि त्यामध्ये कॅच कंप्लीट केली. फलंदाज होतोय बाद. तिसरा झटका लागतोय. कपिलला परतायला लागते माघारी. झटका लागतो. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती आनंद आपल्याला पाहायला मिळतील. सॉफ्ट हँडने खेळलेला फटका, बॉटम हँडचा चांगला वापर पाहायला मिळतो. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. मिड विकेटला फिल्डिंग चांगली होती, फेकी ॲक्युरेट आणि त्यानंतर फलंदाज होतोय बाद. तू चल मे आया अशा परिस्थितीमध्ये लागतोय चौथा झटका बॅटिंग करणाऱ्या श्रीराम स्पोर्ट्स क्लब कोंडेरी संघाला. केतन आपल्याला पाहायला मिळाला आणि मोहनजी सुतार यांच्या माध्यमातून डोंगरीसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेस झोपला, त्यानंतर मारायचा प्रयत्न केला, सुपला, परंतु कॅच सुटलेली पाहायला मिळतीये. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, जो मात्र समीकरण इथे उद्ध्वस्त होतोय. ज्या ज्या वेळेस कॅच सुटली आहे त्या त्या वेळेस इतिहास घडलाय. रोहित शर्माची कॅच सुटली, 264 धावा बनला इतिहास. ब्रेन लाराची कॅच सुटली, 400 धावा बनला इतिहास. अगदी 2 वर्षापूर्वी 2023 मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच, ग्लेन मॅक्सवेलची कॅच सुटली, त्याने 200 धावा बनवल्या, बनला इतिहास. त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस समीकरण पाहायला मिळतो. यावेळेस एस्ट्यांचा वेग येणारा चेंडू फलंदाजाने एस्ट्या दाखवल्या आणि त्याच एस्ट्या गोलंदाजाने वाकवल्या. विकेटचं पतन लागत असताना अजून एक झटका. तू चल मे आया अशा परिस्थितीमध्ये सातत्याने रेग्युलर इंटरव्हल वरती विकेट प्राप्त होतीये. सातव्या क्रमांकावरती श्लोक आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांची समाप्ती, टीमची टोटल 31 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा धावफलकावरती 10.33 सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते. बॉलिंग मार्क वरती इंडिव्हिज्युअल पहिल्या सांघिक गोट्यामधील शेवटचा अंतिम भैरवी षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एबी येतोय. एबीच्या माध्यमातून कशी कामगिरी होतीये हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती, 4थं षटक घेऊन स्ट्रायकर एंड वरती आनंद. पहिला चेंडू अवांतर आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचे दोन्ही हात समांतर असतील, ही धाव असेल अवांतर. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि 32 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. म्हटलं जातं की कुछ देर की खामोशी है और फिर शोर आएगा. अरे तुम्हारा तो सिर्फ वक्त आया था, हमारा तो दौर आएगा. मैदानाच्या आतमध्ये अगदी त्याप्रमाणे स्वतःचं सामर्थ्य, स्वतःचं कर्तृत्व, स्वतःचं नेतृत्व संघाने स्वतःवरती जिम्मेदारी ठेवली आहे आणि त्या जिम्मेदारीचा तारणार मी बनेल हे मात्र दाखवावं लागेल. इथे सिंगल धाव कंप्लीट होतीये. 33 धावा टीमच्या टोटल मध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
एक धावची मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड झाली 33 ते 30 स्कोरबोर्ड वरती. चौथे षटक पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आव्हान, तर त्यानंतर पुन्हा एकदा पहिला चेंडू टाकावा लागला. मिस्टॅम स्ट्रोक, एक चिकी सिंगल इनसाइड दिस सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये आपल्याला शॉर्ट पॉइंट पाहायला मिळेल. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि त्यासोबतच शॉर्ट मध्ये एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय. तर डीप मध्ये कव्हर पॉइंट आपल्याला पाहायला मिळेल. मिड विकेट देखील असेल, स्क्वेअर लेग असेल. यावेळेस खेचून मारायचा प्रयत्न करण्यात आला होता. ज्याप्रमाणे आडव्या पट्ट्याने झाडू फिरवावा अगदी त्याप्रमाणे क्रॉस बॅटेड स्ट्रोक अक्रॉस द लाईन फटका सुजवायचं होतं. चेंडूला पिक करू शकले नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला हा डॉट बॉल येतोय. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते षटकामध्ये ईबीच्या माध्यमातून. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. म्हटलं जातं की हायवेवरती वळणारे रस्ते आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती वळणारे चेंडू अगदी घातक असतात. तेच इथे पाहायला मिळतात. ज्यावेळेस चेंडू पडतोय गरकण गिरकी घेतोय आणि फलंदाजाला पूर्ण प्रकार हातबल करतोय. यावेळेस बॅटची कडा लागली की काय हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. दरम्यान कंप्लीट केली जाते या चेंडूवरती सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 34 वरती. पहिल्या 3 चेंडूंवरती जर 15 धावा आल्या असतील तर मी म्हणेल संघ फ्रंटफूट वरती होता, परंतु त्यानंतर पूर्ण प्रकारे बॅकफूट वरती येण्याचं काम सध्याच्या स्थितीला कोंडेरी संघाचं झालेलं आहे. गोलंदाज तयार होतोय. मिस्टॅम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये. पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे 2 धावा देखील कंप्लीट होतील. 9+2 एकंदरीत 3 धावा या संजीवनीचं काम करतील. उघडा डोळे पहा नीट पुढचा चेंडू जो मात्र असेल फ्री हिट. फ्री हिटच्या चेंडूवरती कशी कामगिरी होतीये हे देखील पाहणं महत्वाचं, कारण म्हटलं जातं प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोना नसते. प्रत्येक फ्री हिटच्या चेंडूवरती चौकार षटकार जातील असं देखील नसतं, परंतु इथे चौकार षटकार मारावे लागतील. यावेळेस सॅमट करायचा प्रयत्न. मिस स्टॅम्प स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिस फील्ड पाहायला मिळतीये. 2 क्षेत्ररक्षक होते, थोडीशी मिस फील्ड पाहायला मिळाली. पहले आप असं करत राहिले, एक दुसऱ्याला सांगत राहिले आणि तोपर्यंत चेंडू झालाय धरतीला दान. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा दोन्ही पुढे जातीये. 39 या आकड्यावरती पाहायला मिळेल. चला पंचांशी वाद घालायचं नाहीये, विनंती असेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 39 या आकड्यावरती पाहायला मिळते. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेस वाईट बॉल पाहायला मिळेल. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. एक असं टोटल सध्याच्या स्थितीला निर्माण झालेलं आहे जे टोटल फायटिंग टोटल असेल यात काही शंका नाहीये, कारण 40 धावा बनल्या तर कुठेतरी फाईट आपल्याला पाहायला मिळेल. प्रति षटकामागे 10ची सरासरी डिफेंड करत असताना एक चांगलं असं टार्गेट मी म्हणेल. इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय वाडिश लॉंग ऑन मध्ये, तोपर्यंत फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. 41 धावा धावफलकावरती 42 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. श्रीराम स्पोर्ट्स क्लब कोंडेरी या संघाच्या माध्यमातून SKDCC सांगोडे या संघासमोर.
अशी विनंती असेल दोन्ही टीम्स. यानंतर होणारी मॅच नैतिक 11 कोंडेरी विपक्ष स्वर्गीय ओमकार विश्वनाथ स्मृती आई गावदेवी 11 सांगोडे. दोन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. 42 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. सुजित आणि ऋतिक ही जोडी ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला आनंद आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती तयार आहेत. पहिल्या षटकानंतर 2 धावा पॅनल्टीचे आपण ऍड करणार आहोत चेजिंग करणाऱ्या संघाच्या अकाउंट मध्ये. अर्थातच SKDCC सांगोडे या संघाच्या अकाउंट मध्ये, ज्या मात्र 2 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण ऍड करणार आहोत. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहतोय भरधाव वेगाने टाकलेला चेंडू होता. बॉलिंग मार्क वरती आपल्याला आनंद पाहायला मिळतील. पहिला चेंडू वेगवान होता. डॉट बॉलची समाप्ती होती. डान्सिंग डाऊन द विकेट कदमताल करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत जर विचार केला तर डॉट बॉलची समाप्ती होती. इथे मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळेल, तरी पण एक धावशी मात्र रोखू शकत नाहीयेत. अलॉंग द वी चेंडू गेलेला आहे, तोपर्यंत कंप्लीट केली जाते सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. धाव मात्र धावफलकावरती स्कोर कार्डला आकार मिळते. प्रारंभ होतोय धावाला 1 धाव धावफलकावरती. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत पुन्हा एकदा कंप्लीट सिंगल केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. जाऊन पोचली सध्याच्या स्थितीला 2 या आकड्यावरती. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पॉवरफुल फलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु या इनिंगचा विचार केला तर थोडशा प्रमाणामध्ये मी म्हणेल संघर्ष पाहायला मिळतोय. ते फंबलनेस थोडशा प्रमाणामध्ये साईलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक्स्ट्रा कव्हर मध्ये इनसाइड दी सर्कल फिल्डर होते. चेंडूला गॅदर करून जर फेकी चांगली झाली असती तर मात्र फलंदाज बाद होऊ शकला असता. यावेळेस देखील अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये फटका सुचवला होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तोपर्यंत धावेंसाठी संघर्ष पाहायला मिळतोय आणि धावेंसाठी पळापळ पाहायला मिळते. इथे कंप्लीट तोपर्यंत केल्या जातात 3 धावा. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिलं षटक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम या पहिल्या षटकामध्ये केलंय, परंतु मी म्हणेल धावा थांबत देखील नाहीयेत. ही देखील जमेची बाजू बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने आहे. यावेळेस चांगला चेंडू पंचांकडे लाऊड अपील केली जाते. डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती 6 धावा धावफलकावरती, 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करू आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. समीकरण येऊन टेपले येणारे 18 चेंडू 34 धावेंची गरज असेल. 18 चेंडू आणि 34 धावेंची गरज. 11.33 सरासरी प्रति षटकामागे इथून मेंटेन अशी मात्र करावी लागेल. पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल 8 या आकड्यावरती. शांत आणि सावध सुरुवात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतीये. चला थोडस स्पीडअप करायचे, जास्त अवधी घेऊ नका अशी मात्र रिक्वेस्ट असेल. श्रीराम स्पोर्ट्स क्लब कोंडेरी या संघाला आपण जास्त अवधी घेऊ नका, लवकरात लवकर अशी मात्र न्यू ओव्हर टाकायचे, कारण आज आपल्याला एकंदरीत 9 सामने कव्हर करायचे. पहिल्या फेरीतील सर्वच सामने आपल्याला 4 षटकांचे पाहायला मिळतील. 4 षटकांचं पूर्वार्ध, 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्ण सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. 11 साई के दिवाने
सांगोडे आयोजित सांगोडेकर चषक 2025चा दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. आजचा दिवस क्रमांक तिसरा आणि तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय एकंदरीत 10 संघांचा समावेश आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. त्यापैकी 9 संघांचा गाशा गुंडाळला जाईल. एक संघ सुपर 4 मध्ये दाखल होणारा आपल्याला तिसरा संघ पाहायला मिळेल. कुठला तो संघ असेल यासाठी 9 लढती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होतोय सचिन. यावेळेस बॅटची कडा लागली होती, मात्र मी म्हणेल एक सोपी झेल जी मात्र ड्रॉप होत असताना पाहायला मिळते. सातत्याने मी उल्लेख करत असतो कॅचेस विन द मॅचेस. ज्या वेळेस कॅच सुटली त्या वेळेस इतिहास घडताना आपल्याला पाहायला मिळालाय. देवाने संधी दिली होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला समजून जाईल संधीचं सोनं केलं नाही त्याचा फायदा समोरचा संघ उचलेल की नाही. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. डाऊन दी ग्राउंड मारलेला स्ट्रोक लॉंग ऑफला क्लिअर करत ओव्हर द फिल्डर हेड. बॉल सीमा पार येतोय हा षटकार फलंदाजच्या बॅटमधून. षटकार पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. ज्याप्रमाणे सुरुवातीची गरज या षटकामध्ये होती अगदी त्याप्रमाणे सुरुवात पाहायला मिळतीये. इथे देखील चांगला फटका बॉल सीमा पार येतोय हा चौकार फलंदाजच्या बॅटमधून. कॅचेस विन द मॅचेस. ज्या वेळेस कॅच सुटते त्या वेळेस इतिहास घडतं. कॅच सुटली त्यानंतर एक आला षटकार आणि त्यानंतर तिसरे चेंडूवरती आला चौकार. एकंदरीत 2 चेंडूंवरती 10 धावा पाहायला मिळाल्या. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागला नाहीये. टीमची टोटल झाली 18 या आकड्यावरती आणि आताच्या स्थितीला मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल SKDCC सांगोडे संघ कमबॅक करतोय. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये पडल्यावरती थोडासा डायव्हर्ट होतोय. आउटफील्ड स्लो आहे. दरम्यान कंप्लीट केल्या जातील 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल 20 या आकड्यावरती. समीकरण येऊन टेपला येणारे 14 चेंडू विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज असेल. 14 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. प्रति षटकामागे 9 ते 10 ची सरासरी इथून मात्र मेंटेन करावी लागेल. या मॅच मध्ये मी म्हणेल सध्याच्या स्थितीला फ्रंट फुट वरती बॅटिंग करणारा संघ पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला फटका स्लॉट मध्ये होता. चेंडू त्याला डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. गेंद नहीं थी खास लेकिन बल्लेबाज ने दिखाया अपना क्लास. बॉल सीमा पार धावा मिळतील 6 षटकार. षटकार पाहायला मिळतोय 26 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस पंचांनी बीमर नो चेंडू घोषित केलाय. नो +4 लक फॅक्टर ऑन करणारा हा येतोय. नशिबाचा पंजा बॅट्समनच्या खात्यामध्ये ऍड होईल. 5 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. 31 धावा धावफलकावरती. मी म्हटलं होतं कॅचेस विन द मॅचेस. कॅच सुटली त्यानंतरच्या 4 चेंडूंवरती 23 धावा पाहायला मिळाल्या. हेच नक्की मी म्हणेल आयुष्याचा पटल असू दे किंवा टेनिस बॉल क्रिकेटचं मैदान. संधी मिळते, संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे. इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा पार. एका टप्प्यावरती वाघांची दहाड आणि फोडलाय पहाड. बॉल सीमा पार धावा मिळतील 4 चौकार.
षटक क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल दुसरं 2 षटकांची समाप्ती 35 धावा धावफलकावरती 12 चेंडू 7 धावेंची गरज पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 29. इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतो आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. व्यासपीठाला सलामी देणारा फलंदाजच्या बॅट मधून येतात अग्नीच्या ज्वाला आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. बॉल सीमा पार, 6 धावा. सो मच. षटकार पाहायला मिळतोय स्कोर लेवल पाहायला मिळेल 1 धावेची गरज. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 धाव झाली कंप्लीट. अशा रीतीने सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला पाहायला मिळतोय. सायका दिवाना सांगोडे या संघाने अभिनंदन टीम SKD CC सांगोडे, हार्ड लक टफ लक, श्रीराम स्पोर्ट्स क्लब कोंडेरी.